मित्रांनो, बऱ्याचदा आम्हाला असा अनुभव आला आहे की एक थोडा विचित्र अनुभव असा आहे की बऱ्याचदा पेशंट येतात आणि पेन किलर घेतात ओव्हर द काउंटर आणि हे कित्येक महिने ते वर्षानुवर्ष असंच चाललेलं असतं. सो हा अनुभव विचित्र याच्यासाठी की मायग्रेन हे तुम्ही तुमचं डायग्नोस करत बसू नका. म्हणजे मला मायग्रेन आहे हे तुम्हाला ॲझ्युम करून किंवा कुठेतरी काहीतरी वाचून करत बसू नका. डॉक्टरांकडे जाऊन कन्फर्म करा की ते मायग्रेन आहे का. कारण मायग्रेन डायग्नोस करण्यासाठीचे वर्ल्ड हेडेक सोसायटीचे काही क्रायटेरियाज आहेत. त्याच्यामध्ये मायग्रेन, त्याचा टाईप, विथ ऑरा, विदाऊट ऑरा, असे बरेच त्याचे टाईप्स आहेत. त्याच्यामध्ये हे मायग्रेन आपल्याला डायग्नोस करावं लागतं. दुसरा भाग येतो की बऱ्याचदा खूप दिवस पेन किलर खाल्ले जातात. म्हणजे कधीतरी काही डॉक्टरांनी ॲक्यूट गोष्टीसाठी 2-3 दिवसासाठी दिलेले असतात, परंतु पेशंटला त्याने बरं वाटतं आणि नंतर पेशंट तीच औषधं पुन्हा पुन्हा डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेत राहतात. खूप दिवस डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय पेन किलर खात राहणं पण चांगलं नाही आहे, कारण त्याचे सुद्धा स्वतःचे काही साईड इफेक्ट्स आहेत. सो मध्ये 2 गोष्टी आहेत की एक तर तुम्ही तुमचं डायग्नोस करू नका आणि 2 डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय जास्त दिवस पेन किलर खाऊ नका. कारण आत्ता मायग्रेनला कंट्रोल करण्यासाठी गोळ्या, औषधं, काही ड्राय निडलिंग, बोटुलिनम टॉक्सिनचं इंजेक्शन्स किंवा रेडिओ फ्रिक्वेन्सी ॲब्लेजन, काही नसांच्यावर ट्रीटमेंट, नर्व स्टिम्युलेटर, हे वेगवेगळे विना पेन किलर किंवा विदाऊट ॲनाल्जेसिक सुद्धा असे काही उपचार पद्धती उपलब्ध आहेत की ज्याच्यामध्ये ह्या पेशंटला बऱ्याच जास्त कालावधीसाठी आराम मिळतो. सो मायग्रेन हे आत्ता जर म्हटलं तर आपल्याला बऱ्यापैकी छान कंट्रोल ठेवता येतं किंवा काही फॉर एक्झाम्पल ड्राय निडलिंगने तर आमचे असे काही अनुभवत आहे की काही पेशंटचं वर्षानुवर्ष मायग्रेन हे निघून गेलेलं आहे. सो मायग्रेनसाठी तुम्ही पेन किलर जास्त दिवस झाल्याशिवाय खाऊ नका. विदाऊट पेन किलर औषधं उपलब्ध आहेत. थँक्यू मित्रांनो, धन्यवाद.